नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आहे 5 नोव्हेंबर, अर्थात आज आहे मराठी रंगभूमी दिन. आणि या मराठी रंगभूमी दिनाच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना, नाट्य कलाकारांना, सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर हे पहिलं नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. 1943 साली या घटनेचे स्मरण करून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष दास सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली आणि चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्य मंदिराची कोनशिला बसवण्यात आली. मराठी रंगभूमी दिनी सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती 1960 सालापासून विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना विष्णुदास भावे गौरव पदक देऊन त्यांचा सन्मान करते. तर अशा या आजच्या मराठी रंगभूमी दिनाच्या पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि कलाकारांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण या मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपल्या या सांगली जी नाट्य पंढरी म्हणून ओळखली जाते, तर या नाट्य पंढरीमध्ये अनेक लेखक, दिग्दर्शक, अनेक नाट्य कलाकार आहेत आणि आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, मी अभिषेक वेर्णेकर. आपणा सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही गेली बरीच वर्षे सांगलीत नाटक या माध्यमातून कार्यरत आहोत आणि आमचा ग्रुप सतत नवीन नवीन प्रोजेक्ट्स करत असतो. आणि नाटक आणि एकांकिकेचा फायदा असं म्हणता येणार नाही, पण त्यातनं मिळणारं जे आउटकम आहे ते खूप आहे आणि ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला त्यातून काय काय घ्यायचं आहे. कारण नाटक करत असताना फक्त अभिनयच नाही तर अभिनयाशी रिलेटेड अनेक गोष्टी असतात, जसं की स्टेजवरचा वावर म्हणू शकतो आपण, किंवा लाईट्स असतील, नेपथ्य असेल, ड्रेपरी असेल, अशा बऱ्याच गोष्टींचं आपल्याला त्यातून ज्ञान मिळतं. आणि त्या नाटकाच्या फॉर्मचे पण नाटकाशी रिलेटेड अशा अनेक फॉर्म्स आहेत, जसं की लघुनाटिका असेल, पथनाट्य असेल, तर त्या माध्यमातली आपल्याला बरीच माहिती मिळते. आणि आपल्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात बऱ्याच एकांकिका स्पर्धा होत असतात. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपणाला पूर्ण महाराष्ट्र राज्यात पोहोचता येतं आणि त्या राज्यातले जे दिग्गज आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला आपला अभिनय पोहोचवता येतो. तर हा एक खूप मोठा फायदा आहे. आणि त्या माणसांपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला बाहेरसुद्धा अनेक संधी उपलब्ध होतात. तर त्याप्रमाणेच म्हणजे मी स्किटसुद्धा करत होतो, तर त्या स्किटमुळं किंवा बाकी एकांकिका आणि या स्पर्धांमुळं मला झालेला फायदा म्हणजे मला सिरियल्समध्ये वगैरे संधी मिळाल्या. मी झी मराठीवरती लागेर झालं जी सिरियल केली आणि स्टार प्रवाहाला 7 जन्माच्या गाठी नावाची मी सिरियल केली. तर अशा बऱ्याच प्रकारे आपल्याला नाटकाचा फायदा होतो आणि नाटकातून आपल्याला स्क्रीनकडे वळता येतं असं सुद्धा म्हणता येईल. तर पुन्हा एकदा सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी वैष्णवी शेटे. प्रथम तुम्हा सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गेली 7 वर्ष भरतनाट्यम या क्षेत्रात आहे आणि एक 4 वर्ष झालं आता नाटक माध्यम हे नवीन माझं चालू झालं आहे. तर नाटकातून आणि नृत्यातून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. जसं की नाटकाची सुरुवात झाली ती पुरुषोत्तम करंडकपासून झाली. मग कॉलेज लेवलची ही स्पर्धा चालू झाली, त्याच्यानंतर ग्रुप जॉईन झाला. मग ग्रुपमधून वेगवेगळ्या हौशी स्पर्धा चालू झाल्या. मग नंतर राज्यनाट्यासारखे एक मोठी स्पर्धा चालू झाली आणि त्यातून वेगवेगळे अनुभव मिळत गेले. जसे अनुभव मिळत जातील तसे नवीन प्रयोग, तशी नवीन माणसं, तशी प्रत्येक नाटकाची, प्रत्येक एकांकिकेतून एक नवीन ओळख निर्माण झाली. मग कधी एका आईचं कॅरेक्टर करताना आई म्हणून एक ऑडियन्स आपल्याला ओळखू लागतो. कधी एक लहान मुलीचं कॅरेक्टर करताना त्या मुलीचं नाव घेऊन आपल्याला ओळखलं जातं. तर वैष्णवी या नावापुढे हे कॅरेक्टर खूप नवीन पद्धतीनं येत गेले माझ्यासमोर
आणि नाटक म्हणजे फक्त अभिनय हेच एवढं न राहता म्युझिक करायला शिकलो, परत लाईट्सचं थोडंफार ज्ञान आलं. आणि आत्ता सध्याच्या माध्यमात या कोरोना परिस्थितीमुळे आपण रंगमंचावर सादरीकरण करू शकत नाही आहे, पण नवीन माध्यमं निर्माण झाली आहेत, OTT प्लॅटफॉर्मसारखी. यूट्यूबवर नवीन आपण एकांकिका सादरीकरण करू शकतो. शॉर्ट फिल्मचं नवीन माध्यम आहेच, तसं जुनंच आहे, पण नाटक करत असताना अभिवाचन पद्धतीनं आपण स्क्रीनवर कसे जाऊ शकतो हे पण बघितलं जातं आहे आणि या सगळ्याचा खूप उपयोग होतो आहे. नमस्कार, मी मयूर पाटील. तुम्हा सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गेली 4 ते 5 वर्ष झाली नाटकातून काम करतो आहे. शेती करत करत मी नाटकातून काम करतो आहे. नाटकातून मला एक ओळख मिळाली आहे. आधी लोक ओळखत नव्हती, पण आता मयूर पाटील म्हटलं की हां नाटक म्हणून ओळखतात. त्याचबरोबर नाटक करत असताना नाटकाचा एक फायदा झाला आहे की शॉर्ट फिल्म, सिरियल्स आणि फिल्मसाठी विचारणं होते. थँक्यू. मी जसं शेती करत करत नाटकातून काम करतो आहे, तसं तुम्हीसुद्धा बाकीची कामं करत करत नाटकातून काम करू शकता. याच्याकडं करिअर म्हणून बघायलासुद्धा काही हरकत नाही आहे. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी धनश्री विष्णू गाडगीळ. सर्वप्रथम सगळ्यांना रंगभूमी दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. आणि यावर्षीचा विष्णुदास भावे पुरस्कार सांगलीतल्या प्रख्यात गायिका श्रीमती मंगला जोशी यांना मिळाला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप अभिनंदन करते. माझी सुरुवात संगीत नाटकातून झाली. म्हणजे अगदी एक 12 वर्षापासून मी नाटकात काम करते आहे. माझं पहिलं क्षेत्र होतं गाणं. मी खूप लहान असल्यापासून गाणे शिकतच होते आणि त्याच्यानंतर हळूहळू लहानपणापासूनच संगीत नाटक बघायची खूप आवड होती मला. त्यामुळं असं वाटत होतं कुठंतरी ते बघताना की नाही आपण पण पाहिजे पुढे जाऊन इथं. आणि त्याच्यानंतर मला संधी मिळाली. सांगलीच्या देवल स्मारक मंदिरचं संगीत संत कान्होपात्रा नाटक होतं, तर त्याच्यात एक छोटा रोल होता. तर त्यावेळी चंद्रकांत धामणीकर यांनी मला विचारलं आणि तिथून माझी नाटकाची सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. आणि संगीत नाटक हा फॉर्म मला खूप आवडतो, कारण त्याच्यात गाणं आणि नाटक दोन्ही गोष्टी असतात. एकतर तुम्हाला तगडं गायला पण लागतं आणि अभिनय पण असावा लागतो. आणि त्यावेळी अभिनय तर काही नव्हता, पण गाणं चांगलं होतं त्यावेळी. आणि नंतर कुठंतरी असं वाटायला लागलं की नाही आपण गाणं खूप चांगलं म्हणतो आहे, तर अभिनयाला कुठंतरी कमी पडत होते मी. आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही आपण गद्यनाटक पण करून बघितलं पाहिजे. मग त्यानंतर एक एकांकिका होती, अजूनही चांदरात आहे, तर त्यात मी काम केलं. तिथून माझी गद्यनाटकाची सुरुवात झाली आणि एक 8 वर्ष झाली मी गद्यनाटकात काम करते आहे. नाटकामुळं एक माणूस म्हणून माझी मतं खूप बदलली आयुष्यात. म्हणजे तुम्ही फक्त स्वतःपुरते असता ते तसे राहत नाही, तुम्ही सगळ्यांचाच विचार करायला लागता. म्हणजे जात धर्म सोडून प्रत्येक माणसाचा एक माणूस म्हणून विचार करायला लागता. आणि ते खूप भारी आहे माझ्यासाठी. म्हणजे मला खूप भारी वाटतं की नाटकामुळं मला ही गोष्ट आज मिळाली आहे. आणि इथून पुढच्या पिढीनं पण तसंच राहावं असं मला वाटतं. आणि संगीत नाटकात मला खूप काम करायचं आहे अजून. मला संगीत नाटक डिरेक्ट करायचं आहे आणि जी संगीत नाटकं फक्त 70% गाणं आणि 30% अभिनय ह्याच्यावरती चालतात, तर मला कुठंतरी ते इक्वल लेवलला आणायचं आहे आणि मी खूप प्रयत्न करेन त्याच्यासाठी. त्याचबरोबर गद्यनाटकात पण मला खूप काम करायचं आहे बस. आणि बस एवढंच. प्रेक्षक हो, आताच आपल्याला बऱ्याच नाट्य कलाकारांनी आपल्याशी बातचीत केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाटक म्हणजे काय आहे आणि नाटकामुळं व्यक्तीची प्रगती कशी होते आणि नाटक आपल्याला काय घडवतं. तर अजूनही काही नाट्य कलाकारांशी बातचीत करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल.
हजारों साल ये हमारी आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। मित्रहो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका। आयुष्यमान भव या माय टीव्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टीव्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम। छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपल्या सांगली नाट्य पंढरीमध्ये जे अनेक नाट्य कलाकार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि त्यांना आपण शुभेच्छा देत आहोत। आणि आता अजून कोण नाट्य कलाकार आपल्याशी बातचीत करणार आहेत ते आता आपण पाहूया। नमस्कार, मी अभिषेक वेर्णेकर। आपणा सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही म्हणजेच समांतर सांगलीची संपूर्ण टीम आम्ही गेली काही वर्ष नाटक या क्षेत्रात कार्यरत आहे आणि नाटक ह्या क्षेत्रात काम करत असताना फक्त अभिनय किंवा या क्षेत्रात करिअर करण्यासाठी म्हणूनच फक्त नाही तर एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा एक तुमचा स्वतःचा असा एक व्यक्तिमत्व विकास होतो। आणि नाटकाच्या स्पर्धा करत असताना किंवा आता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या इथं खूप एकांकिका स्पर्धा होतात, तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बाहेरच्या पण अशा बऱ्याच कलाकारांची ओळख होते, त्यांच्याशी आपल्याला जोडता येतं आणि त्या क्षेत्रातले त्या भागातले जे दिग्गज आहेत त्यांच्याशी आपल्याला ओळख करता येते। आणि मला नाटक या क्षेत्राचा मला झालेला फायदा असं म्हणता येईल की मला सिरियल्समध्ये वगैरे संधी मिळाल्या। मी झी मराठीवरती लागीर झालं जी नावाची सिरियल केली आणि 7 जन्माच्या गाठी म्हणून मी स्टार प्रवाहावरती सिरियल केली। तर अशा बऱ्याचशा लोकांपर्यंत तुम्हाला पोचता येतं। आणि आत्ता आपल्याला जसं माहिती आहे की वेब सिरीज नावाचा एक नवीन फॉर्मॅट आत्ता जो आपल्या सर्वांच्या मोबाईलवरती आपण आत्ता सतत बघत असतो की वेब सिरीज नावाचं जे एक आता नवीन एक चालू झालेलं आहे, तर ते फक्त वेब सिरीजच असं नाही तर नाटकसुद्धा आता OTT प्लॅटफॉर्मवर येऊ पाहतं आहे, तर तोही आता फायदा आहे। त्यामुळे या क्षेत्राला चौकटी नाही आहेत अजिबात, त्यामुळे तुम्ही जेवढं कराल तेवढं थोडं आहे। तर आम्ही आता यापुढेही असंच कार्यरत राहू। धन्यवाद। नमस्कार, मी अथर्व म्हेत्रे। तुम्हाला सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी गेली 1.5-2 वर्ष झालं नाटक करतोय। माझं लक चांगलंच म्हणावं लागेल की मला राज्यनाट्य स्पर्धा करायला संधी मिळाली। त्यावेळी मी नंगी आवाज हे नाटक केलं होतं, त्यामध्ये मला छोटासा रोल पण होता। पण महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बॅकस्टेजला पण मला काम मिळालेलं, त्यातून मला खूप शिकता आलं। म्युझिक कसं द्यायचं, लाईट्स कशा द्यायच्या, आणि जेवढं ज्ञान मला बाहेरून येत नव्हतं ते ज्ञान मला नाटकातून प्राप्त झालं। मी माझ्यासारख्या युवा वर्गाला आवाहन करेन की तुम्ही पण या क्षेत्रात यावं। तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा तुमचं वागणं असेल, हे सगळं नाटकातून डेव्हलप होतं। नमस्कार, मी इरफान मुजावर, सांगलीचंच नाट्यलेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि कलाकार पण आहे। सगळ्यात पहिला सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। कारण सांगलीची ओळखच नाट्य पंढरी म्हणून आहे, त्यामुळं सांगलीकरांना नाटकाविषयी काही वेगळं सांगायला नको। नाटक आपल्या सगळ्यांच्यातच आहे। माझी पण सुरुवात म्हणजे माझ्या नाटकातल्या करिअरची सुरुवात कॉलेजपासून झाली। म्हणजे नाटकाची ओळख झाली आणि मग आवडच निर्माण झाली आणि तेव्हापासून मी आज तागायतपर्यंत म्हणजे जवळपास गेली 17 वर्ष झाली नाटक करतो। तर बऱ्याच जणांचं असं मत असतं की नाटक हा तसा दुय्यम प्रकार आहे, की नाटक तसं दुर्लक्षित आहे, की नाटकाला असं वेगळं काय आहे नाटकामध्ये की नवीन मुलांनी यावं, लोकांनी आवर्जून करावं किंवा त्याच्यात भाग घ्यावा, सहभाग घ्यावा। तर नाटकातून बाहेर पडलेल्या लोकांच्याकडं तुम्ही बघा, एकदा त्यांच्यात झालेले बदल बघा। नाटक काय देतं एखाद्या व्यक्तीला
हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा नाटकाकडं आपला ओढा आपोआपच वाढला जाईल. कारण नाटक तुम्हाला समृद्ध बनवतं. कारण महाराष्ट्राची संस्कृतीच आहे आपली, कला साहित्य संस्कृती, याच्यातलं साहित्यामधला नाटक हा प्रकार आपण समजू शकतो. तर नाटक तुम्हाला समृद्ध बनवतं, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करतं. आम्ही सांगलीमधून लोकरंगभूमी या संस्था आहे, समांतर ही आमची स्वतःची संस्था आहे, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आहे, इथून नाटकं करतो. या सांगलीतल्या काही संस्था, मोजक्या संस्था अशा आहेत की ज्या नाटकांना पूर्ण सहकार्य करतात. नाटकवाली जी नवीन मुलं आहेत त्यांना सपोर्ट करतात. दरवर्षी आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे राज्य नाट्य स्पर्धा होते, त्याचं सांगलीचं केंद्र, सांगली जिल्ह्याचं केंद्र आपल्या सांगलीमध्ये असतं. आता अल्टरनेट असतं, सांगलीत 1 वर्ष आणि 1 वर्ष मिरजेत. तर जवळपास दर वर्षाला 20 ते 25 नाटकं सादर होतात. यातली 10 ते 12 नवीन नाटकं असतात. आणि नवीन येणारे कलाकारांचा विचार करता दरवर्षी जवळपास 40 ते 50 तरी नवीन कलाकार या राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्तानं या रंगभूमीला मिळतात. बरं, यांचं पुढं काय होतं तर नाटकाची एकदा ओढ लागली, एकदा ती आवड निर्माण झाली की तुम्ही सतत नवनवे प्रयोग नाटकात किंवा रंगभूमीशी संबंधित करायला लागता. याच्यातून तुम्ही तर समृद्ध होताच, तुमच्या ओळखी निर्माण होतात, तुमचा आवाका वाढतो, त्यानिमित्तानं तुम्ही वाचायला लागता, त्यानिमित्तानं तुम्ही इतर कलांशी निगडीत होता, इतर कलांचा अभ्यास करायला लागता, तुम्हाला जग कळायला लागतं. आजपर्यंत आपण जे पुस्तकात अनुभवलं त्याच्या पलीकडं जाऊन एक वेगळं जग नाटक तुम्हाला मोकळं करून देतं. याच्यातून नवनव्या संधी उपलब्ध होतात. म्हणजे फक्त कलेशी नाटकाचाच विचार करायचा म्हटला तर व्यावसायिक नाटक तर आहेच आहे. म्हणजे आपण सांगलीतून जी नाटकं होतात ती शक्यतो प्रायोगिक नाटकं किंवा समांतर पद्धतीची नाटकं होतात. पण याच्यातून काही कलाकारांना व्यावसायिक नाटकामध्ये संधी मिळालेल्या आहेत. शिवाय आता वेब सिरीज आहेत, नवीन OTT प्लॅटफॉर्म येत आहेत. या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून या कलाकारांना संधी उपलब्ध होतात. TV मालिकांचं तर एवढं प्रमाण वाढलं आहे की शक्यतो आता असं झालं आहे की मुंबईच्या बाहेरसुद्धा शूट होत आहेत. म्हणजे सांगली, कोल्हापूर, आपल्याच भागात जवळपास 3 ते 4 TV मालिकांचं चित्रण सुरू आहे. तर यात स्थानिक कलाकारांना आवर्जून संधी मिळते. म्हणजे रोजगाराची ही सुद्धा संधी उपलब्ध होते. म्हणजे नाटक तुम्हाला फक्त छंद म्हणून मर्यादित नाही ठेवत, तर त्याच्यातून पैसा मिळतो, त्याच्यातून नाव मिळतं, त्याच्यातून ओळख मिळते. शिवाय तुमचं एक आयुष्य समृद्ध करतं, एक सुसंस्कृत माणूस बनवतं. आणि ऑब्व्हियसली तुम्ही माणूस म्हणून जेव्हा सुसंस्कृत होता त्यावेळेला ते समाजाला पण तेवढंच हितकारक असतं. तुम्ही सुसंस्कृत समाज बनवता. तर नाटक मला एवढं देतं. तर मी नवीन मुलांना आग्रह करेन, विनवणी करेन आणि आवाहनही करेन की नाटकाकडं सिरियसली बघा. या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं का होईना एक संदेश जर जात असेल माझ्याकडून आणि तुमच्यापैकी कुणी जरी तो सिरियसली घेतला तर माझं प्रॉमिस आहे की नाटक तुम्हाला खूप काही देईल. एक नॉर्मल आयुष्यापेक्षा एक वेगळं आयुष्य जगण्याचा एक समृद्ध अनुभव नाटक तुम्हाला नक्कीच देईल. पुन्हा एकदा रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार रसिको, मी यशोधन अनिल गडकरी. मी सांगलीचाच आहे, सांगलीचा रंगकर्मी आहे. आणि सगळ्यात आधी सर्व नाट्यरसिकांना 5 नोव्हेंबर रंगभूमी दिनाच्या अनंत शुभेच्छा. नाटक घडत राहो. गेली 6 ते 7 महिने लॉकडाऊनच्या पिरियडमुळं नाटक किंवा ह्या सामुदायिक आणि एकत्रित येऊन होणाऱ्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या थांबल्या होत्या. आता हळूहळू जमवाजमव व्हायला लागली आहे. अजूनही आम्ही वाट पाहतो आहे की नाटकाला नाट्यगृह ओपन व्हायला कधी परमिशन मिळेल. सुरुवात करतो. माझी सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली यापासून, म्हणजे आत्तापर्यंत लॉकडाऊन नंतरच्या या थांबलेल्या काळापर्यंत आपल्याला येता येईल. अतिशय अपघातानं मी नाटकांमध्ये आलो. साधारण 1994-95 मित्रांच्या नाटकाच्या तालमीला येत आमच्या आय थिंक प्रकाश गडदे सरांनी विंगेतनं रंगमंचावर घेतलं आणि तिथून नाटक सुरू झालं. जवळपास 25 ते 26 वर्ष झाली आता मी रंगकर्मी म्हणून काम करतो आहे. गंमत अशी की नाटकाकडं आजही
सिनेमा किंवा टी व्ही सिरियल्सकडे जाण्याची एक पायरी किंवा शिडी असं पाहिलं जातं आहे. तर पाहायला काहीच हरकत नाही, पण म्हणून फक्त तसंच पाहण्याची गरज नाही आहे. नाटक स्वतः एक सशक्त माध्यम आहे आणि जिवंत कला आहे. जिवंत कला अशासाठी म्हटलं जातं नाटकाला की मी कलाकार म्हणून रंगमंचावर काम करत असतो आणि रसिक प्रेक्षक माझ्या समोर माझं काम प्रत्यक्ष पाहत असतात त्याच वेळेला. त्यामुळे याला जिवंत कला म्हणतात आणि त्याच क्षणाला रसिक प्रेक्षकांकडून कलाकारांना दाद मिळते आणि सध्या याच गोष्टींची आम्ही वाट पाहतो आहे. तर नाटक आपल्याला काय देतं आणि आम्ही नाटकाला काय देतो, हे दोन महत्त्वाचे प्रश्न कलाकारांपेक्षाही या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या कलाकारांच्या पालकांना जास्त असू शकतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर खूप सुरुवातीला नाटक हाऊस म्हणून करत असताना व्यावसायिकपणे मी स्वतः पाहिलेलं नव्हतं. 5-6 वर्षाच्या गॅपनंतर 5-6 वर्षाच्या सलग नाटक केल्यानंतर मला जाणवायला लागलं की आपण नाटकाकडे व्यावसायिकपणे पाहूया. व्यावसायिकपणे नाटकाकडे पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं. हौशी रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी ह्या तशा समांतर गोष्टी आहेत. पण हौशी रंगभूमीकडून व्यावसायिक रंगभूमीकडून निश्चितच जाता येतं, पण त्यासाठी लागतं सातत्य. आणि सातत्यानं आपण एखाद्या संस्थेत सातत्यानं नाटक करत असणाऱ्या नाटकाच्या चळवळीत असणाऱ्या संस्थांबरोबर संलग्न राहावं लागतं. इस्पेशली टी व्ही सिरियल आणि सिनेमासाठी ऑडिशनसाठी धावणाऱ्या मुलांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला 3 ते 5 वर्ष आधी थिएटर करावं लागेल. ही काय अट नाही आहे. थिएटर न करता सुद्धा टी व्ही सिरियल आणि सिनेमा जाता येतं. पण मग थिएटरचे फायदे काय. तर थिएटर सगळ्यात आधी आपल्याला डिसिप्लिन शिकवतं आणि मला स्वतःला हा अनुभव आला आहे की थिएटर रिस्पेक्ट करायला शिकवतं. रिस्पेक्ट कुणाचा करायला शिकवतं, तर थिएटर रिस्पेक्ट मला माझा माणूस म्हणून करायला शिकवतं. आणि मी जर अभिमानानं सांगत असेन की मी रंगकर्मी आहे, तर समोरच्यालाही खात्री पटते की हा चांगलंच नाटक करत असणार आहे. जनरली काय सांगितलं जातं, ते मी नाटक करतो, मी नाटकात काम करतो. हे लाजत सांगण्याची गोष्ट नाही आहे. मी नाटक करतो ही अभिमानानं सांगायची गोष्ट आहे. कुठला डॉक्टर लाजत सांगतो का मी ते जरा ऑपरेशन करतो, चालू आहे माझी प्रॅक्टिस. तसंच आहे या क्षेत्राबद्दलही. आपण जर याच्यात काम करतो, एकदा उतरलो आहे, तर आपण अभिमानानं सांगावं की मी नाटकात काम करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता या स्थितीत नाटक आणि व्यावसायिक नाटक ह्याची काय परिस्थिती आहे, तर तो अंदाज अजून आम्हालाच लागायचा आहे. पण एक गोष्ट झाली लॉकडाऊननं, नाटकातल्या लोकांना वेब सिरीज म्हणजे OTTच्या प्लॅटफॉर्मवर आणि आता तर आपल्या सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या भागात टी व्ही सिरियल्सची चित्रीकरण खूप जास्त प्रमाणात होतात. गेल्या 4 ते 5 वर्षात असेल. तर नाटकातल्या कलाकारांना विशेष करून याच्यात सहभागी लवकर होता येतं का, तर सगळ्यात महत्त्वाचं तालमीचा सराव. शूटिंगची एक अट अशी असते, ती खूप अवघड असते गोष्ट, की तुम्हाला कागद दिला जातो आणि हे पात्र करायचं असं सांगितलं जातं. त्यासाठी 1 महिन्याची तालीम वगैरे करायला मिळत नाही. आणि नाटक करणाऱ्या कलावंतांनाच एखादं कॅरेक्टर कसं पकडायचं, त्यासाठी का अभ्यास करायला लागेल किंवा हे कॅरेक्टर काय असू शकेल, ह्याच्यात थोड्याफार त्या दिग्दर्शकांशी चर्चा करून टी व्ही सिरियलमध्ये ते करता येतं. यासाठी अनोळखी लोकांना घेत नाहीत. इथं नाटकाचं महत्त्व मला नमूद करावं असं वाटतं. दुसरं म्हणजे आता OTT प्लॅटफॉर्म, यूट्यूब हे ओपन टू ऑल झालं आहे. म्हणजे इथे सेन्सॉर किंवा या गोष्टींना आता काही थाराच नाही आहे. सेन्सॉर असावं की नसावं हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे. मी त्याच्यावर आत्ता चर्चा करणार नाही. पण आता गावोगावची मुलं मुली सगळेच जण यूट्यूबसाठी काही ना काहीतरी इव्हेंट देत आहेत. इव्हन लॉकडाऊनच्या काळातसुद्धा नाट्यवाचन, अभिवाचन अशा गोष्टी समोर आल्या. आता नाट्यवाचन, अभिवाचन हे व्हिडिओ माध्यमातून व्हावं का नाही व्हावं, तर हा परत वेगळा चर्चेचा विषय. आत्ताची वेळ मारून नेण्याचं काम यातनं झालं. कदाचित असंही होईल, याला काही म्हणण्यापेक्षा, याला काही नाव देण्यापेक्षा यातनं वेगळा फॉर्म क्रिएट होईल. आपल्याला आत्ता खूप पूर्वी 90च्या दशकात सिनेमा माहिती होता.
चॅनल्स आल्यानंतर आपल्याला टी व्ही सिरियल्स, दूरदर्शनच्या पुढं जाऊन टी व्ही सिरियल्स या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या दूरदर्शन आल्यानंतर यूट्यूब आणि या सगळ्या OTT आत्ताच्या काळात आल्या. मागच्या 5-6 वर्षात OTTनं डोकं वर काढलं. तर हळूहळू वेगळे फॉर्म येतात. त्या फॉर्मचं बारसं करत बसायची वेळ नाही आहे. तर आत्ता कृती करायची वेळ आहे. आपल्या पुढ्यात काहीतरी प्रोडक्ट येतं आहे किंवा मला आत्ता काहीतरी प्रोडक्ट सुचतं आहे, तर मी ते करून बघतो आणि करून बघितल्याशिवाय कळणार नाही. तर नवीन कलावंतांना, नवीन कलाकारांना ज्यांना ह्याच्यात करिअर करायचं आहे त्यांना आवाहन करेन मी की सांगलीमध्ये अनेक संस्था आहेत ज्या दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतात. तसंच राज्यनाट्य स्पर्धांचा सीझन आहे नोव्हेंबर प्राथमिक फेरी आणि पुढच्या जानेवारीनंतर अंतिम फेरी होते. तर याच सीझनमध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जवळपास 50 ते 60 होत असतील महाराष्ट्रात. तर याच्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही थेट सहभागी होऊ शकता, तुमचा स्वतःचा ग्रुप करून सहभागी होऊ शकता. पण अनुभवी संस्थांच्या मार्फत गेलात तर 1-2 वर्ष त्या संस्थांबरोबर फिरून स्वतःचा ग्रुप नंतर फॉर्म केलात तरी चालण्यासारखा आहे. माझी स्वतःची संस्था आहे श्री भगवती क्रिएशन नावानं, 2007पासून फॉर्म केलेली. माझ्याबरोबर माझ्या मित्रांच्या बऱ्याच संलग्न संस्था आहेत. जसं की इरफान मुजावर यांची समांतर आहे, प्रताप सोनाळे यांची आहे, लोकरंगभूमी आहे. अशा बऱ्याच जणांच्या सिनियर आर्टिस्टच्याही भरपूर संस्था आहेत. तर या संस्थांकडून तुम्ही काम करू शकता. स्पर्धा केल्याचा फायदा काय? स्पर्धेतनं आम्हाला काय मिळालं? आमच्या मुलाला स्पर्धांमधनं काय मिळणार? तुमच्या एकांकिकेचा तर नंबर आला, पण माझ्या मुलाला काय मिळालं, माझ्या मुलीला काय मिळालं, असे प्रश्न आम्हाला सातत्याने येत असतात. तर त्यांना मिळतो वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत जाऊन 1 तासामध्ये अखंड नाटक करण्याचा अनुभव. आणि शपथ सांगतो, यानं मुलं खूप स्मार्ट होतात. शाळेमध्ये जाऊन जेवढी स्मार्ट होत नसतील तेवढी रंगभूमीशी संलग्न राहून, रंगभूमीवर कार्यरत राहून मुलं स्मार्ट होतात. किती पालकांना या गोष्टी माहिती आहेत नाही माहीत, मला माहिती नाही. सर्वत्र थिएटर्स नाही आहेत, नाटकाची थिएटर सर्वत्र नाही आहेत. त्यामुळे जिथं कुठे या स्पर्धा भरतात त्या कार्यालयात, ओपन ग्राउंडमध्ये मांडव लावून स्टेज उभा करून नाटकासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. रंगमंच, लाईटची व्यवस्था, साऊंडची व्यवस्था, नेपथ्य म्हणजे सेटची व्यवस्था, यातल्या बऱ्याचशा व्यवस्था तिथले संयोजक पुरवत असतात. तर बऱ्याचशा गोष्टी स्पर्धक कलाकारांना, संस्थांना बरोबर घेऊन जाव्या लागतात. आता जिथं जिथं या स्पर्धा होतात तिथं तिथं रंगमंचाची साईज, कोकणातल्या स्पर्धांचा तर विषयच वेगळा आहे. तिथं तिथं भौगोलिक परिस्थितीच वेगळी असते. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भौगोलिक परिस्थितीतले रंगमंच समोर येतात. लाईटच्या व्यवस्था वेगळ्या असतात. आपल्याकडं जसं भावे नाट्य मंदिरला लाईटसाठी मंडपी आहे तशी सगळीकडेच मिळेल असं नाही. तर मुलांना ऐन वेळेला डिसिजन घ्यायला लागतो की मला आज व्यवस्था कशी करायची. हे प्रॅक्टिकली कळतं नाटक केल्यानं. हे फायदे होतात. डिसिजन मेकिंग वाढतं मुलांचं. आणि नॉट नेसेसरी नाटकात काम करतो आहे म्हणजे नाटकातच करिअर केलं पाहिजे, टी व्ही सिरियलमध्येच करिअर केलं पाहिजे असं काहीही नाही आहे. आमच्या हाताखाली असे बरेच विद्यार्थी येऊन गेले ज्यांना धड बोलता येत नव्हतं. मी भाषेबद्दल बोलत नाही आहे. म्हणजे शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा, शहरी भाषा, ग्रामीण भाषा आणि त्यांचे उच्चार याबद्दल मी बोलत नाही आहे. बोलताच न येणं म्हणजे बुजरेपणा, बोलायचं धाडसच नसणं. म्हणजे एखाद्याला नाव विचारलं तर त्याचं नाव समजत नसे, ऐकू येत नसे. तर अशा वेळेला नाटकात त्यांनी भाग घेतल्यानंतर 5 वर्षानंतर या मुलांमध्ये आमूलाग्र बदल जाणवलेत. त्यांचे पालक येऊन आम्हाला भेटून सांगतात. आणि ही मुलं शहरी नसायची. आम्ही बरेचदा अनेक कॉलेजेसच्या, आंतरमहाविद्यालयांच्या स्पर्धा असतात, यूथ फेस्टिवल, त्या आम्ही मार्गदर्शन करायला जातो. तिथं वेगवेगळ्या तालुक्यांमधून, तिथल्या गावांमधून, तासगाव, विटा, आटपाडी, खानापूर अशा गावांमधून विद्यार्थी आलेले असतात आणि ते काम करतात ना या नाटकांमध्ये. आणि ते सांगली बाहेर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईच्या तिथल्या प्रस्थापित कलाकारांबरोबर काम करणाऱ्या नवोदित मुलांच्या समोर कॉन्फिडेंटली उभे राहतात. मी माझ्या संस्थेबद्दल नाही सांगणार, इतर सांगलीतल्या बऱ्याचशा संस्थांनी बाहेर जाऊन मोठी पारितोषिकं सांगलीमध्ये आणलेली आहेत, इतरही वेगवेगळ्या भागात आणलेली आहेत. नाटक हे पुणा मुंबईलाच घडलं पाहिजे असं नाही आहे, किंबहुना सिनेमा देखील.
आपला रंगभूमीचा विषय आहे, पण सिनेमाचा विषय अशासाठी येतो आहे की बरेच जण नाटकात कामच त्यासाठी करत असतात की सिनेमात काम मिळेल. आता पूर्ण वेळ मी नाटक करू शकेन का, मला जर करिअर नसेल करायचं पण मी नाटक करू शकत असेन का, असे प्रश्न येऊ शकतात. तर हो, आम्ही सांगलीतलेच आहोत. आत्ताच्या फळीची मी मुद्दाम नावं घेतो कारण आम्ही पर्टिक्युलरली वर्षभर कार्यरत असतो. मी, इरफान मुजावर, प्रताप सोनाळे, पोळ सर आणि 2-4 लोक आहेत. आम्ही वर्षभर ॲक्टिव्हिटीज घेतो, इव्हेंट्स घेतो. पण म्हणून आम्ही इथून उठून मुंबईला गेलो आहे का, पुण्याला गेलो आहे का, तर नाही. आम्ही सांगलीत राहून नाटक करतो आहे आणि नाटक करण्यासाठी लागतो पैसा. मग आम्हाला कोणी फायनान्सर आहे का, तर काही जणांना फायनान्सर मिळतात, काही जणांना मिळत नाहीत. आम्ही आमच्याच पैशातून नाटक उभं करतो. मी स्वतः माझ्या संस्थेकडनं काम करत असताना किंवा एकांकिका नाटक करत असताना कॉन्ट्रिब्युशन घेत नाही. तर मग नाटक कसं करायचं, स्वतः खर्च करायचं तर माझा स्वतःचा सराफी व्यवसाय आहे. मी तो व्यवसाय सांभाळत नाटक करतो. नाटकाच्या तालमींच्या वेळा काय, तर रात्री 9:30 ते मग जितकी आपण ताणू तितकी. दुसऱ्या दिवशी उठून आपल्याला शटर उघडता आलं पाहिजे, आपण दुसऱ्या दिवशी आपल्या दैनंदिन व्यवसायासाठी फिट पाहिजे, प्रसन्न फ्रेश पाहिजे, इतकीच तालीम करावी. बरं, मग ह्या नाटकांचा उपयोग काय, ही नाटकं पाहतात कोण, तर तुम्ही पाहू शकता. आजचा योगच त्यासाठी आहे. रंगभूमी दिनानिमित्त आम्ही बोलतोच यासाठी की तुम्ही कुठं पाहू शकता. तर पहिला प्लॅटफॉर्म आहे राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्यनाट्य स्पर्धा. सांगली केंद्रावरच्या भावेनाट्य मंदिरात होतात. नोव्हेंबर महिन्यात तारीख डिक्लेअर होते. यंदा होणार नाही कदाचित, पुढं ढकलतील नाही ढकलतील आत्ताची परिस्थिती माहीत नाही, पण कोरोना सोडून जर आपण बोलायचं झालं तर तुम्ही इथे स्पर्धा बघू शकता. याशिवाय 2 राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव सांगलीमध्ये भरतात. एक म्हणजे मदनभाऊ करंडक भावेनाट्य मंदिर किंवा बालगंधर्व मिरजमध्ये भरतो, आणि दुसरी स्पर्धा भरते ती PNG राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव, जो आंतरमहाविद्यालय महोत्सव आहे. कदाचित पुढं जाऊन तो ओपन होईल. तर हे महोत्सव बघायला तुम्ही पालक, नवीन कलाकार येऊ शकता. महोत्सव बघायचे म्हणजे काय, नाटक आणि एकांकिका बघायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर आपल्या भोवतालचे विषय ही मुलं कसे मांडतात, कशा पद्धतीनं अभिनय करतात हे पाहायला मिळतं प्रथमदर्शनी. त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे असा अंदाज येतो. यातनं 2 निर्णय होतात. अरे बापरे, हे करायचं आहे, नाटक सोडून देणारे आहेत लोक, किंवा नाटक आणि एकांकिका बघून भारावून जाणारे असतात, ते जॉईन होतात. पुढं मग महिन्यात 2 महिन्यात किंवा वर्षभरात कळतं ती मुलं किती टिकून राहतील. या फील्डमध्ये कुठल्याही क्षेत्रात, मी जबाबदारीपूर्ण म्हणतो आहे, हे वक्तव्य बोलतो आहे, नाटक आणि सिनेमाच्या फील्डमध्ये कुठल्याही क्षेत्रात लागणाऱ्या चिकाटीपेक्षा जास्त चिकाटी लागते. कारण बाकीच्या बऱ्याच क्षेत्रामध्ये काय उत्तुंग भरारी घेतली किंवा कुठले असे शब्द वापरले जातात. तर येणाऱ्या काळात लवकरात लवकर नाटक सुरू हो, रंगभूमी सुरू हो, सगळ्या महाराष्ट्रातली बाहेरची नाट्यगृह सुरू व्हावीत, नवीन कलाकारांनी नाटकाकडं यावं, याच्याकडं हौशी आणि व्यावसायिक दोन्ही पद्धतीनं आपण पाहू शकता. आपलं काम करत करत नाटक करू शकता. तर सगळ्या रसिक प्रेक्षकांना आणि येणाऱ्या नवीन कलाकारांना रंगभूमी दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. नादिया, नादिया उठो. नादिया उठो. नादिया चलो उठो, उठो. नादिया चलो उठो, खाना खा लो. चलो चलो खाना खा लो. चलो. संभल कर. नादिया, नादिया चलो खाना खा लो. चलो.
अमाल, एक सवाल पूछूं? हाँ पूछो। हर रोज मुझे मरता देखकर भी तुम मुझे जिंदा क्यों रखना चाहती हो? मी कोण होते तुला जिवंत ठेवणारी? एखाद्याच्या आयुष्याचा निर्णय घेणार तर तो अल्लाह आहे. तो ठरवणार कुणाला जिवंत ठेवायचं आणि कुणाला मारायचं. ते खाऊन घे. आज गोड जेवण म्हणजे क्या हुआ? नकोय मला, घेऊन जाते. नादिया, नादिया असं नको करू. तू नाही खाल्लास तर हाफिज मला सोडणार नाही. मला त्रास देईल तो. वा, म्हणजे तुला त्रास होऊ नये म्हणून मी त्रास सोसायचा? नाही जमणार. तुझ्याकडे थोडं विष असेल ना अमल, ते आण आणि कालव्या जेवणात आणि ते मला. या जगण्यापेक्षा मला मरण जवळचं वाटतं अमल. तू ऐकतेस ना अमल? या अल्लाह, नादिया असं नको बोलू. मरणाची भाषा नको करू. अल्लाहने एवढं सुंदर माणसाचं आयुष्य दिलं, ते असं बर्बाद नको करू. आणि आत्महत्या करणं पाप आहे. आत्महत्या करणाऱ्याला अल्लाह जन्नत मध्ये दाखला देत नाही, त्याला दोझख मध्ये जावं लागतं. जन्नत, दोझख? अगं पण हा कायदा तर मुस्लिमांना लागू होतो ना, आणि मी मुस्लिम नाही. मी यझिदी आहे, यझिदी, मुस्लिम नाही. तू आज मुस्लिम होशील असं हाफिज म्हणत होता. हाफिज तुझा नवरा, त्याला तर चांगलंच माहिती आहे मी यझिदी आहे ते. त्याने भलेही मला गुलाम म्हणून विकत घेतलं असेल, भलेही माझ्या देहाचा तो व्यापार करत असेल, भलेही दर आठवड्याला तो एक पुरुष माझ्या खोलीत माझा उपभोग घेण्यासाठी पाठवत असेल, तरीही मी मुस्लिम नाही. तेव्हा ही जन्नत आणि दोझख मला नको शिकवस. आणि तू पण तुझ्या नवऱ्याच्या पापात भागीदार आहेसच की. मग तुला काय मिळणार, जन्नत का दोझख? वाद नको घालू नादिया. हे इराक आहे, इराक. आणि इथं जो कायदा चालतो ना, तो मी तुला सांगितला. आणि हाफिज म्हणत होता की तू आज मुस्लिम होणार आहेस म्हणून. हट, जबरदस्ती करेल तो, पण तरीही मी स्वतःला मुस्लिम मानणार नाही. जबरदस्ती नाही. हाफिज म्हणत होता तू या आधी 9 मुस्लिम पुरुषांबरोबर. 9 मुस्लिम पुरुषांबरोबर काय? 9 मुस्लिम पुरुषांबरोबर काय अमाल? 9 मुस्लिम पुरुषांबरोबर रात्र घालवलीस आणि आज 10वा पुरुष आहे. हा मग? तर हाफिजची संघटना असं सांगते की हाफिजची संघटना? हाफिजची संघटना कुठली? इसिस, इस्लामिक स्टेट ऑफ इराक. तिला तू संघटना म्हणतेस? माणसांचा व्यापार करणाऱ्या, स्त्रियांवर अत्याचार म्हणजे धर्म मानणाऱ्या त्या हिजड्यांच्या जमावाला तू संघटना म्हणतेस? बर, काय म्हणते तुझी ती संघटना? हाफिज म्हणत होता एखादी स्त्री 10 मुस्लिम पुरुषांबरोबर 10 मुस्लिम पुरुषांबरोबर रात्री. अमाल, जी गोष्ट तू बोलायला एवढी अडखळतीयस ना, ती गोष्ट मी रोज अनुभवतेय. आता काय म्हणतो तुझा हाफिज की एखाद्या स्त्रीने 10 मुस्लिम पुरुषांबरोबर रात्री घालवल्या तर काय होतं? तर ती स्त्री मुस्लिम होते. क्या हुआ? तुझ्या अज्ञानावर हसू आलं. अमर, तुला पण असंच वाटतं? नाही नाही, मी कुराण वाचलंय. मग काय म्हणतं तुझं कुराण? त्यात तर असं कुठंच म्हटलेलं नाही. उलट एखाद्याला जबरदस्ती इस्लाम कबूल करायला लावणं हा सुद्धा अत्याचारच आहे. मग का करताय सगळं? का तुझ्या नवऱ्याच्या दुष्कृत्यांना पाठीशी घालतेस? सांग ना मला का? हो, मी माझ्या नवऱ्याच्या दुष्कृत्यांना पाठीशी घालते कारण मला जगायचंय. आणि मला माझ्यासाठी नाही, मला माझ्या बहिणीसाठी जगायचं. ज्यावेळी हाफिज मला तुझ्यासाठी काहीतरी गोड करायला लावतो ना, त्यावेळी मला माहिती असतं तो तुलाच कुठल्या तरी पुरुषाच्या हवाले करणार आहे. पण त्याच वेळी मला माझ्या बहिणीची,
मला माझ्या रुबाची आठवण येते. तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी तो सांगेल तसं करते. अहो फॅन का बंद केला? फॅन अहो मी मुद्दाम नाही आधीच गुद मारताय. अहो हो, पण मी मुद्दाम कशाला करू? फॅन बंद चुकून झाला असेल. हे बघा झालं. भलत्या चुका करण्यापेक्षा लिफ्ट सुरू होत्या का त्या आधी बघा. युजलेस. हॅलो 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 वॉच हॅलो वॉचमॅन, येतोय का माझा आवाज? हॅलो 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 सिक्युरिटी ऑफिस. काय झालं? सुरू होत नाही का लिफ्ट? एका युजलेस माणसाकडून कशी सुरू होणार लिफ्ट? काय म्हणाला वॉचमन? ते फोन लावला. नेटवर्क नाहीये बहुतेक. इकडून आवाज जात पण नाही आणि तिकडून काय ऐकू पण येत नाहीये. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ट्राय कराल का? हो चालेल. अहो काय? हा नेटवर्क नाहीये हो मला पण. बघा ना. मग ते इमर्जन्सी बटन दाबा ना. तर दाबलं ना मगाशी, काहीच रिस्पॉन्स नाही. मग ते इंटरकॉमचं बटन दाबा. ते पण फोन लागतोय का? आपण बघितलं ना. ते पण तुम्ही काय सारखं हे बटन दाबा ते बटन दाबा, एवढी तर बटन आहेत, सगळी बटन दाबून बघितली नाही तर या तुम्ही हे बटन दाबा. काय संबंध काय तुमचा? लांब राहायचा माझ्यापासून. अजिबात जवळायचं नाही सांगून ठेवते. आणि चिडायला काय झालं तुम्हाला एवढं? चिडत नाही हो. एकतर लिफ्ट सुरू होत नाही, तर घरी जायला उशीर झाला. शिवाय मगाशी तुम्ही युजलेस असं म्हटल्याचं ऐकलं मी, म्हणून मी थोडा हायपर झालो. रादर माझा हेतू वाईट नव्हता. रादर कधीच नसतो. इट्स ओके इट्स ओके. शांत. खरंच नसतो. इट्स ओके. पटलं ना म्हणजे. सॉरी, ते हायपर झाले मी. तसे शांत असता तुम्ही नेहमी. म्हणजे बघितलंय मी तुम्हाला बऱ्याचदा. तुमच्या फ्लोअरवरच आमचं डिस्पॅच ऑफिस आहे ना. येते मी तुमच्या क्यूब जवळ, तेव्हा बघितलंय. पण आज परिस्थिती जरा वेगळी आहे ना, मग काही बाई शंका येतात मनात. शेवटी मन, आणि तेही एका स्त्रीचं म्हटल्यावर शंका तर येणारच ना. स्त्रीचं मन शंका तर येणारच ना, असं मी स्वतःशीच पुटपुटलो. ते तुम्ही पुन्हा ट्राय करा ना फोन, बघा रेंज आहे का. लागला तर लागला, झाली सुटका. नाहीतर एक काम करा, मेन गेटच्या बाजूला तो चहावाला आहे बघा, त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे देऊ का? तो सांगेल ना वॉचमनला. तुम्हीच लावा. चालेल. नेहमीचा चहावाला आहे, म्हणजे अगदी कुठल्याही मजल्यावर बसून ऑर्डर दिली ना की पटकन जागेवर चहा हजर. अण्णा म्हणतो आम्ही त्यांना. अगदी स्पेशल चहा बनवतो, एक नंबर चहा. लागला. वाचतोय. हॅलो. हा अरे दुसऱ्या नंबरवरून केलाय. काय झालं सांगतो तुला, ऐक पहिल्यापासून ऐक. मी लिफ्ट. ओ हॅलो एक्सक्यूज मी. हॅलो एक्सक्यूज मी. इकडं हा काय प्रकार आहे? काही नाही. काही नाही म्हणजे मला कळेल का आता अशा का वागलात ते? मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही. मला वाटते ना. तुम्ही काय माझा नवरा आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला? नाही. मग तरी पण फोन लागला असता तर सुटका नसती का झाली आपली? सुटका कसली? अडचण झाली असती आपली. अडचण कसली? कोण कुठला तो चहावाला? काय सांगणार होतात त्याला तुम्ही? आम्ही दोघं जण लिफ्ट मध्ये अडकलोय. बरं त्यानं येऊन सोडवलं पण असतं तर गावभर नसतं का केलं? रात्री 11 वाजता दोघेच जण लिफ्ट मध्ये अडकले होते. वाटेल ते गॉसिपिंग होईल्यावर. एक मिनिट, ते गॉसिपिंग महत्वाचं की आपल्या इथनं निघणं महत्वाचं आहे? गॉसिपिंग होईल म्हणजे. आणि गॉसिपिंग काय फक्त तो चहावालाच करणार आहे का? वॉचमन आला तरी होणार.
पोलीस आले तरी होणार, मीडियावाले आले तरी होणार. मीडियावाले नाही म्हणजे ते काय येतील इथं आणि मुळात त्यांचा संबंधच काय? हल्लीच्या मीडियाला लागतात असल्या गोष्टी. आता बघा ना, रात्रीची वेळ आहे, एरिया सुनसान, एवढी मोठी बिल्डिंग, 11 वाजलेत, त्याच्यात एक लिफ्ट, त्याच्यात एक पुरुष एक स्त्री, लिफ्ट बंद पडलेली, आजूबाजूला कोणीच नाही हो, सगळीकडं साम सूम. बराच वेळ झाला. ब्रेकिंग न्यूज आहे त्यांच्यासाठी मीडियावाला. ते खरंच आहे म्हणा, ब्रेकिंग न्यूजच आहे त्यांच्यासाठी. काही म्हणालात की आता? नाही काही नाही, स्वतःशीच पुटपुटले काही बाई. तुम्हाला पण सवय आहे स्वतःशीच पुटपुटायची? हो म्हणजे तुम्हाला आता काय करायचं? काय करायचं आता? म्हणजे वाट बघत बसण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. कारण काय माहितीये का, एवढ्या रात्री या बिल्डिंग मध्ये कुणी लिफ्ट वापरणं शक्यच नाही हो. इथं ओव्हर टाइम करणारी खूप कमी माणसं आहेत. कमी नाहीच आहेत जवळपास. हो नाहीच आहेत. तुम्हीच दिसता मला बऱ्याचदा ओव्हर टाइम करताना. जास्त नाही, हल्लीच असतो, जास्त नाही करत ओव्हर टाइम मी. कधी नाही. मी पण जास्त नाही करत ओव्हर टाइम, कधीतरीच करते. हे पण तुमच्याकडं असं बघून वाटत नाही तुम्हाला पैशांची अडचण होत असेल, ओव्हर टाइम करावा लागत असेल, असं वाटत नाही अजिबात. अहो असं कोणाकडे बघून थोडीच कळतं की त्याला पैशांची अडचण आहे की नाही ते. तेही आहे म्हणा. आता तुमचंच बघा ना, तुमच्याकडे बघून तर कुठे वाटतंय की तुम्हाला पैशांसाठी ओव्हर टाइम करावा लागत असेल असं. अहो बास की आता जावा की. अगं बास कुठे इकडे की जरा. नको नको. अगं असं काय करतेस? अहो नको तर. अगं लाज आलीस का मला काही कळलं नाही. नको तर. अगं इकडे इकडे. नाही हो नको. अगं नको का म्हणाल्यास? बास हो. बरं कपडे तर ती माझ. जावा की तसंच बाय. अगं उघडा जाऊ बाय. जावा. शानीस इकडे ती. माझे कपडे द्या की तिथले. मी नाही देत आता का. द्या की हो. आधी इकडे ये. तुम्ही जावा बाय. जातो मी. येऊ का? जावा. काही अजून एकदा. जाता का नाही? जातो. काय रे शिड्डे? हा तू का वालास? लय वेळ झाला. होय कुठं? अरे ते आवरायला. थांब रमे, झालं का ग? हा शिड्डे. हा खपलं का गजर? हा म्हणजे कपलं की. हा आरती एक दोन राहते. होय. आता त्याला काय? सिद्धू भाऊजी. हा तुम्ही कधी आलाय सा? लय वेळ झाला. वय महाळी मारायची. हो ते मारणारच होतो पण तेवढ्यात ते तुम्ही गजर घ्या की. गजर ती 2 शिल्लक राहिला म्हटलं वहिनीसाठी. आता बाय. हा नको बाबा, काम झालं की आता. रमे मी येतो, सिगरेट घेऊन येतो. या. अरे सिद्धे तू जा, आवर जा तुझा. हा वय. हा रमे जातो, सिगरेट घेऊन येतो. जावा की मग. अगं रमे इकडे बघ की. रमे काय तुला काय आणू काय येता ना? पान बिन. ओ गो माझ्या राजा, पान आणणार मला? जावा लैशा आणायचा. पान आणत्या. अगं तू तिकडच चालू होतो. जाताय ना मग? जातो. आणि होय लय उदारी करू नका, सिद्धू भाऊजीसनीच भागवायला लागते. अगं ते सिद्धा माझा भाऊ. भाऊजी यायचं का मी आत? वहिनी 1 मिनिट झालं. अहो 1 मिनिट कोण थांबायचं? मला पाणी आणायला घागर घ्यायचे बघा. जरा थांबा. झालं ते काय नाही बघा, मी आले. किती वेळ झाला आतमध्ये बसतात कुणास आता लईच लवकर आवरलं की. झालं हो वय.
बाहेर गाड्यावर खाऊन आलो. का घरचं आवडत नाही व्हय? अहो नाही, तसं काय नाही वहिनी. का माझ्या हातचं चालत नाही? नाही नाही, शपथ तसलं काय पण नाही. का बसा, तसंच आहे. हल्ली वहिनीकडे लक्ष बी नसतंय, मग तिच्या हातचं कसं चालत? अहो नाही, तसं नाही वहिनी. कामावरून यायला एवढा उशीर होतोय मला. जास्त उशीरपर्यंत उठसण नाही होत. आता खरं का काय भाऊजी? हा, मग तिथंच काहीतरी खातोय मिळेल. म्हणजे तिथली गाडीवाली सगळी ओळखीचीच आहे. मग कोण ना कोण काहीतरी देतेच की. अहो भूक लागल्यावर यायचं निघून घरला. कशाला एवढा उशीर बाहेर थांबायचं? अहो नाही, ते कसं आहे तिथं रात्री धंदा म्हणजे दुकानं सुरू होतात नाही. आता रात्रीची कसली दुकानं हो भाऊजी? अनहोय नक्की गजरा चित्ता ना का याच्या संग दुसरा कसला जोडधंदा हाय? हाव नाही, दुसरं काय नाही. ते गजराच विकतोय फक्त. पण ते कसं आहे, ते हो ते दिवसभर गजरा जरा कमीच जातात. हा, संध्याकाळी काय भागात जरा जास्त खपतात नाही. कुठल्या भागात हो भाऊजी? अहो ती हाय तिथं खपतात. आणि दादा पण काय काम म्हणून मी जरा जास्तच काम करतोय. तेवढाच हातभार होतोय दादाला. मग नुसतं भावालाच हातभार लावायचं ठरवलं बरं? बहिणीनं काय घोड मारलंय का काय? तसं नाही, ती घरात जास्त पैसा आला की तुम्हाला बी मदत होईल. नुसतं पैशानं भागतंय बा भाऊजी. मग मला काय कळलं नाही वय. आता काय लहान आहे सवय, सगळीकडनं वाढलाय सा. आणि काय भाऊजी ही कसली पॅन्ट घातलायसा? पाकिटला हो, शर्ट बी लई घाण झालाय. दुसरा देते चला. आता झोपायचं तर आहे, मग घाण असलं तर काय बिघडत? असू दे चला. अहो भाऊजी चला की. अहो चला, आज चांगला शर्ट देते का? काय करताय? कोण तर बघल की. आता त्याला काय होतंय? तसं नाही ती. अहो काय वांगण करते का काय? आता दिराचं लगीन होईल तर त्याची काळजी भाऊजेच करणार ना. म्हणून म्हणते चला की असं न करताय. चला की चांगला शर्ट देते तुम्हाला. काय चाललंय? हाय दादा, कुठं काय? आरती वहिनी विचारत होती. काय गरम आहे? कुठं काय? तुमचं लक्ष नाही बघा तुमच्या भावाकडं. म्हणजे म्हणजे भाऊ तो जवान झालाय, त्याला जोड द्या ना गं. काय रे सिद्ध्या, काय म्हणते तुझी वहिनी? नाही म्हणजे ती लाजाय बी येते की. पर तू कशा पहिला आज आल्यास? चल की आत. कशा बाई? आज झोपाव बाहेरच. अगो बाहेर झोपून काय ढास मारू वय? आता आम्ही काय सांगावं? काय मारायचं ते? अगो जरा माणसांचा विचार करा. सांग. अगं असं काय करते सर मी? आताशी तर 5-6 महिना झाला लग्नाला, आणि अंगात तर काहीतरी काढाय नको वे. तसं बी कोणाच्या बाला घाबरतो का काय मी? लय शहाणा आहे सा. कोणाच्या बाला घाबरतो का काय सांग. अगं काम करे मी. ते तुझी वहिनी. ओ चला. आलो. शिद्या, अरे बस बस बस. ते आतलं काय पाहिजे का? नको. नाही म्हणजे पाहिजे असेल तर आत्ताच घे. नको दादा. ते घेतलायस का सगळं? चादर पाणी ते हाय सगळे. हाय वय. हा मग नको ना मग आतलं काय? नको. हा काय पाहिजे असेल तर हाडे मारलास तर चालतंय. पण आता काय घेतलायस की सगळं? हा झोप झोप तू. हा झोप. हा झोप, निवांत झोप. जाऊ का? हा हा.
क्यों रे सिद्धू सोया नहीं अभी तक नींद नहीं आ रही है क्या? नाही असं काय नाही झोपणारच होतो तेवढा तो आलास. हाँ भाई, एक तो जवान उम्र, उसमें शादी नहीं और उस पे ये ठंड, नींद कैसे आएगी? हाँ? काय लल्ल पिताओ जी, क्या बातें लगा को बैठे तुम्हें भी? आ तो क्या भाई, अभी तो आई हूँ, जरा तो बातें करता तो सिद्धे के साथ यार. हाँ? सिद्ध्या, हा एक बात पूछू क्या रे? विचार की. अरे अजून किती दिवस असं म्हणते काय फिरणार आहेस? हाँ? हळू दादा या सर तिकडे. अरे म्हणजे लगीन बिगीन करायचं डोक्यात आहे का नाही? हाँ? नाही म्हणजे लल्लन तसं कसं आहे? कसं आहे म्हणजे एवढ्यात नाही, बघूया कशात? कॅलेंडर? अरे बघायचं काय असतं त्यात? मग मुलगी बघितली की झालं. अरे पण तसं नाही. तुला बघायची असेल तर सांग. नाही नाही अरे लई ओळखी आहेत आपल्या. असू दे. आणि कसली पाहिजे ती बी सांगून ठेव. अरे मला नाही बघायची. निकाश पाडत आणते रे त्याला क्या? बरं, सांगतो तुला. आठवणीने याद करायचं आपल्याला क्या? क्या रे? क्या हुआ तात निकाली को? काय नाही आठवणीनं याद करतो तुला. जा झोप जा. ए मस्कर नहीं है सिद्धू, छोटा भाई समझ के माफ करता है तेरे को, वरना अपन के साथ किसी ने पंगा लिया ना तो उसको छोड़ता नहीं मैं. हाँ जा ना बाबा झोप आता. धक्का किसको देता है? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय मस्करी नाही करायचं म्हणून? क्या बोल रहा है मैं? लल्लन मी आप सॉरी. सॉरी क्या? अबे तेरे से बात कर रहा है मैं, इधर देख. सॉरी क्या? आपके झोपड़पट्टी में अपन को हाथ लगाने की हिम्मत नहीं है किसी में, और तू कल का लौंडा अपन को धक्का देता है, ऊपर से सॉरी बोलता है. अरे सॉरी क्या भाई? हे बघ चूक झाली माझी, तू जा आता, मला झोप आला. हाँ चूक ये कैसे ठीक लगता है ना ऐसे ना जरा इज्जत में बात करने का. वो सॉरी मेरी क्या है रे? अंग्रेजी किसके सामने जाता है? प्रेक्षको, आत्ताच आपण अनेक नाट्य कलाकारांशी बातचीत केली आणि याच्यावरून तुम्हालाही लक्षात आलं असेल की नाटक काय असतं आणि नाटकामुळे आपापल्या व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम होतो. यानंतर नाटकामुळं माणूस घडतो आणि बऱ्याच वेळेला नाटक जेव्हा पाहायला आलेले जे रसिक असतात त्यांच्या मनावर अधिराज्यसुद्धा करणारं हे नाटकच असतं. अहो इवन काय आपण जे आपलं जीवन जगत असतो, जीवन म्हणजे सुद्धा एक नाटकच आहे. पहा ना, जरी आपल्याला अनेक संकटं असली तरी आपण जेव्हा बाहेर जात असतो, आपल्या या बाहेरच्या जगात वावरत असतो ना, त्यावेळेला वेगवेगळे मुखवटे घेऊन आपण हे जगणं जगतच असतो. आणि एकूण काय आपलं जीवन हे सुद्धा एक नाटकच आहे. आणि जे नाट्य कलाकार आहेत, अनेक दिग्गज जे पूर्वीपारपासून जे नाटक लिहित आहेत आणि त्याचा अभिनय सादर करून आपल्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आपले नाट्य कलाकार यांना सांगली मीडिया माय TV तर्फे मानाचा मुजरा आणि अशा स्पेशल शोला घेऊन येते पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.